वेलकम स्टुडंट्स, यू आर वेलकम टू इंग्लिश ग्रामर. तर याच्यापूर्वी आपण काही मॉडल व्हर्ब्स पाहिली होती. ती म्हणजे शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड. इथंपर्यंतचा भाग आपण काल अभ्यासला होता. याच्या पूर्वीच्या तासाला अभ्यासला होता. आज आपण याच्या पुढचा भाग अभ्यासतोय. तो म्हणजे मे, माईट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर आणि यूज टू. तर यांचा आपण सविस्तर भाग अभ्यासूया. आपण मे, MAY, मे चा वापर कशा प्रकारे केला जातो तो बघूया आपण. मे फॉर परमिशन, बघा, फॉर परमिशन. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन सर, मे आय कम इन, नॉट कमिंग, कम इन सर, मे आय कम इन सर, मी आत येऊ का. सो इट इज फॉर परमिशन. बाय द सेम वे, मे वी सिट हिअर, मे वी सिट हिअर, आम्ही येथे बसू का. या दोन प्रश्नार्थक वाक्यामधून आपणाला परमिशन, मे म्हणजे हॅव आय परमिशन टू असा अर्थ. मेचा अर्थ काय, हॅव आय परमिशन टू कम इन सर, हॅव वी परमिशन टू सिट हिअर, वगैरे वगैरे अशा प्रकारे अर्थ होतो. तर मेचा दुसरा एक अर्थ आहे, मे म्हणजे पॉसिबिलिटी. मेच्या सहाय्याने काय दाखवलं जातं, मे शोज पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. मे एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी. म्हणजे कशा प्रकारे करता येईल आपल्याला. जसं आपण म्हणतो की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजेच कदाचित आज पाऊस पडेल. दोन वाक्य. कदाचित ते येतील, म्हणजेच ते येतील. परहॅप्स दे मे कम, परहॅप्स अशा अर्थानं वापरतो. पॉसिबिलिटी मे म्हणजे परहॅप्स अशा अर्थानं वापरतो. जसं की इट मे रेन, इट मे रेन टुडे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. दे मे कम हिअर एनी टाईम, एनी टाईम. ते कोणत्याही क्षणी इथं येऊ शकतात, येतील. दे मे. जसं की यू मे गो, यू मे गो परमिशन द्यायचे. यू मे गो, यू मे गो इफ यू वॉन्ट, इफ यू वॉन्ट. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊ शकता. यू मे गो इफ यू वॉन्ट, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे या वाक्यांमधून तुम्हाला पॉसिबिलिटी, शक्यता, आणि या वाक्यात मात्र यू मे गो इथं मात्र ही शक्यता नाही आहे, तर या इथं काय, परमिशन आहे. मग आपण पाहिलं की मेच्या सहाय्यानं पॉसिबिलिटी आणि परमिशन व्यक्त करता येते. आता बघा, जसं की आपण उदाहरण बघूया. ही इज लाईकली, ही इज लाईकली टू कम हिअर नेक्स्ट वीक, नेक्स्ट वीक. बघा वाक्य बघा, ही इज लाईकली टू कम हिअर नेक्स्ट वीक. या ठिकाणी आपल्याला यूज द modal auxiliary expressing possibility हे सांगायचं असेल तर काय करायला गेलो आपल्याला. म्हणजेच तुम्हाला
इज लाईकली टू एवढा भाग काढून टाकावा लागेल. बघा, यूज द मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेसिंग पॉसिबिलिटी. म्हणजे कसं होईल वाक्य? म्हणजेच ही मे म्हणजेच इज लाईकली टू. ही मे कम हिअर नेक्स्ट वीक. अर्थ कळला असेल तुम्हाला? ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता मला सांगा, या वाक्यात कशा प्रकारे तुम्ही मे वापराल? इट इज लाईकली टू एक्सप्लोड. म्हणजे मे कशा प्रकारे तुम्ही वापराल? तर तुम्ही इज लाईकली टू हा भाग काढा आणि त्या ठिकाणी काय वापरा? मे वापरा. म्हणजेच काय? इट मे एक्सप्लोड, कदाचित त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणजे मेच्या साह्यानं आपण पॉसिबिलिटी आणि काय पाहिलं? परमिशन पाहिली. परमिशन देणे आणि परमिशन घेणे. परमिशन देणे, यू मे गो, यू मे सिट, यू मे यूज माय बायसिकल, शी मे सिट हिअर, दे मे प्ले हिअर, ते इथे खेळू शकतात, ते इथे खेळतील. आता दे मे कदाचित ते इथे खेळतील, असं दोन्ही अर्थ होतील. म्हणजे एकाच वाक्याला दोन दोन अर्थ होतात. तर मे आणि माईट बघूया आपण. माईटचा अर्थ पण तसंच आहे, जसं की पॉसिबिलिटी. बघा, मेच्या साह्यानं आणि माईटच्या साह्यानं दोघांचाही अर्थ एकच असतो. इट माईट रेन, इट मे रेन. मग दोन्हीतला फरक काय हो? तर मी तुम्हाला फरक स्पष्ट करून सांगतो. इट मे रेन आणि इट माईट रेन. बोला, तुमच्यापैकी सांगता येईल कोणाला या दोन्हीतला फरक? दोन्हींचा अर्थ एकच आहे, कदाचित पाऊस पडेल. इट मे रेन, कदाचित पाऊस पडेल, असा दोन्हीचाही अर्थ आहे. पण छोटासा स्लाइट फरक आहे इथं. माईटनं लेस पॉसिबिलिटी दाखवतात. काय दाखवतात? लेस पॉसिबिलिटी, कमी शक्यता, पॉसिबिलिटी. उदाहरणार्थ, त्यानं यावर्षी फारसा अभ्यास केला नाही, त्यामुळे काय म्हणता येईल? ही मे म्हणण्याऐवजी आपल्याला ही माईट पास दिस इयर. यावर्षी तो कदाचित पास होईल, पण शक्यता कमी आहे, कारण अभ्यास फारसा केलेला नव्हता. आणि आपल्याला मे आणि माईटमधला जर फरक कळला असेल तुम्हाला, तर इट विल रेनचा काय फरक आहे मग? इट विल रेन याचा अर्थ आहे पाऊस पडेल. इथं जादा शक्यता आहे, इट विल रेन, पाऊस पडेल. पण इट मे आणि इट माईट रेन कमी शक्यता आहे, याच्यात लेस पॉसिबिलिटी. इथं निस्तीच पॉसिबिलिटी, इथे सर्टन्टी आहे, खात्री आहे. आता बघूया आपण, यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट मस्ट. MEST मस्ट. मस्टचा वापर बघूया आपण. आता मस्टच्या साह्यानं आपल्याला काय काय दाखवत येतं? एक तर ऑब्लिगेशन, कंपल्शन, सक्ती. दोघांचा अर्थ काय? सक्ती, ऑब्लिगेशन. आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता वाक्य बघूया आपण. यू मस्ट फॉलो द रूल्स. याचा अर्थ
तुम्हाला नियम पाळलेच पाहिजेत. यू मस्ट फॉलो द रूल्स. मस्ट म्हणजेच आपल्याला माहीत असायला पाहिजे की मस्टच्या वाक्यामध्ये आपल्याला हॅव टूचा किंवा हॅज टूचा वापर करता येतो. यू मस्ट. दुसरं एक उदाहरण बघूया. काय उदाहरण बघूया आणि मग हॅव टू हॅज टूचा वापर बघूया. जसं की दे मस्ट पे. पे म्हणजे पैसे देणे, पैसे भरणे. दे मस्ट पे देअर बिल. पे देअर बिल ऑन टाईम. त्यांनी त्यांचं बिल वेळेत भरलंच पाहिजे. मस्ट. आय मस्ट गो. आय मस्ट गो. मला गेलंच पाहिजे. मस्ट यू. बघा आता. मस्ट यू लिव्ह नाऊ. लिव्ह नाऊ याचा अर्थ काय? आता तुम्हाला निघालंच पाहिजे का? आता तुम्हाला निघालंच पाहिजे का? मस्ट नॉट कसं वापरता येईल आपल्याला? किंवा मस्ट आहे. बघा मस्ट आहे कम अर्ली. प्रश्न कसा होतो बघा. सुरुवातीला मस्ट वापरा, नंतर सब्जेक्ट मस्ट आहे, नंतर V1 मस्ट आय कम अर्ली. मला लवकर आलंच पाहिजे का? बघा नकार कसा करता येईल? यू मस्ट नॉट. यू मस्ट नॉट गो देअर. तुला तेथे जाता कामा नये. तुम्हाला तेथे जाता कामा नये. यू मस्ट नॉट गो देअर. यू मस्ट नॉट अवॉइड युअर मील. तुम्हाला तुमचं जेवण टाळता कामा नये. यू मस्ट नॉट निग्लेक्ट युअर हेल्थ. तुम्ही तुमच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. म्हणजेच आता आपण बघणार आहे मस्ट म्हणजेच हॅव टू हॅज टू. काय बघतोय? मस्ट म्हणजेच हॅव टू हॅज टू. हॅज टू कशा प्रकारे होईल? बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये तुम्हाला मस्ट विचारतात, देतात आणि तुम्हाला यूज टू हॅव फॉर्म म्हणतात किंवा टू हॅव फॉर्म देतील, यूज मस्ट म्हणतील. म्हणजे परीक्षेला प्रश्न कसा विचारतात यावर आधारित हा भाग बघूया आपण. बघा आय मस्ट कंप्लीट. आय मस्ट कंप्लीट माय वर्क. याचा अर्थ मला माझं काम पूर्ण केलंच पाहिजे. मस्ट. यूज टू हॅव फॉर्म. टू हॅव फॉर्म. टू हॅवचं रूप वापरा. म्हणजे काय करायला गेलं आपल्याला मस्ट काढलं पाहिजे, त्या जागी हॅव टू वापरलं पाहिजे. म्हणजेच काय झालं? आय हॅव टू कंप्लीट माय वर्क. I have to complete my work. By the same way, they must win. They must win. म्हणजेच काय? They have to win. They have to win. म्हणजे टू बी वापरावं लागतं. इथं टू फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतो आपण इन्फिनिटिव्ह. बाय द सेम वे शी मस्ट डाय. तिला मेलच पाहिजे. म्हणजे काय येईल आता? शी हॅज टू डाय. शी हॅज टू डाय. हॅज टू. मस्टच्या जागी काय वापरलं आपण? हॅज टू वापरलं. थोडक्यात मस्ट हे कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन, सक्ती व्यक्त करण्याचं काम करतं. तर यानंतर बघूया आपण ought to. OUGST ought to च्या साहाय्यानं मॉरल ड्युटी. बघा मॉरल ड्युटी नैतिक कर्तव्य. काय?
नैतिक कर्तव्य व्यक्त करण्याचं काम कोण करतं? ऑट टू करतं. जसं यू बघा, यू ऑट टू रिस्पेक्ट द एल्डर्स. यू ऑट टू रिस्पेक्ट द एल्डर्स. तुम्ही वडीलधाऱ्या माणसांचा मान राखला पाहिजे. वी ऑट टू लव आवर नेबर्स. आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. ऑट टूचा अर्थ कळला? आपलं नैतिक कर्तव्य व्यक्त होतं. जसं की शी ऑट टू टेक केअर, काळजी घेणे, टेक केअर ऑफ हर ओल्ड पॅरेंट्स. तिने तिच्या वृद्ध मातापित्याची काळजी घेतली पाहिजे. ऑट टूचा अर्थ मॉरल ड्युटी, नैतिक कर्तव्य अशा अर्थाने व्यक्त होतो. इथे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की असं आपण म्हणू शकणार नाही शी ऑट रिस्पेक्ट हर एल्डर्स. रॉंग. मग ऑट न वापरता ऑट टू वापरावं लागेल. असं जर लिहिलं तर तुम्ही वाक्य चुकीचं होईल. बरेच विद्यार्थी ऑटच्या पुढे टू वापरत नाहीत. त्यांना माहीत असणं गरजेचं आहे की OUGST ऑटच्या पुढं TO2 आणि मग क्रियापदाचं मूळ रूप वापरतात. म्हणजे असं वाक्य लिहिणं चुकीचं आहे. जसं की निशा ऑट्स नाही. तुम्ही म्हणणार तृतीय पुरुषी थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे त्यामुळे यस प्रत्यय आला पाहिजे. चूक. रॉंग. चुकीचं आहे. निशा ऑट गो देअर. रॉंग. निशा ऑट टू गो देअर. निशानं तेथे जायला पाहिजे, जायला हवे. ऑट टू हा भाग वापरला आहे आपण. तर विद्यार्थी मित्र, याच्यानंतर आपण बघूया ऑट टू नंतर नीड, नेसेसिटी, गरज व्यक्त होते. नीडचा वापर आपण दोन अर्थानं करतो. कोणत्या दोन अर्थानं करतो? एक तर मोडल ऑक्झरी आणि मेन व्हर्ब म्हणून. आपण मोडल ऑक्झरी आणि मेन व्हर्ब बघूया. आपण मोडल ऑक्झरी बघतोय आपण. जसं की शी नीड नॉट गो देअर. म्हणजे तिला तिथं जाण्याची गरज नाही. शी नीड नॉट गो देअर ही मोडल ऑक्झरी. पण मेन व्हर्ब म्हणून घेतलं तर मेन व्हर्ब, तर आपण काय करता येईल? शी डज नॉट हॅव नीड टू गो देअर. इथं शी नीड्स गोईंग देअर. तिला तिथं जाण्याची गरज आहे. आय नीड, वी नीड, यू नीड, ही नीड्स, शी नीड्स, इट नीड्स, दे नीड. अशा अर्थानं जर तुम्ही नीड वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो? गरज असणे. आणि मेन व्हर्ब म्हणून वापरलं जातं मेन व्हर्ब. आता आय नीड सम मनी, मला काही पैशाची गरज आहे. शी नीड सम मोर प्रॅक्टिस. शी नीड्स यस प्रत्यय लागला. जर का यस प्रत्यय लागला असेल, डू डज डीडचा वापर केला असेल तर त्या वाक्यामध्ये नीडचा वापर मेन व्हर्ब म्हणून केला जातो. तर यानंतर आपण बघणार आहे डॅर. DARE डॅर म्हणजे हॅव करेज. COURAGE करेज. धाडस असणे, हिम्मत असणे. काय डेअरचा अर्थ? धाडस असणे, हिम्मत असणे. जसं की
हाऊ डेअर यू टू स्टँड बिफोर मी म्हणजेच इन फ्रंट ऑफ मी, म्हणजेच तुझी माझ्यासमोर उभी राहण्याची हिंमत कशी झाली, करेज. आता बघा, आय डेअर नॉट गो देअर. माझी तिथं जाण्याची हिंमत नाही. आय डेअर नॉट. आता कॅनॉट, शुड नॉट तसं इथं आपण हेल्पिंग वर्ब म्हणून इथं मोडल वर्ब म्हणून वापरतोय आपण. म्हणजेच तुम्हाला डेअर धाडस असणे अशा अर्थाने ह्या 2 वाक्यांमध्ये वापर केला आहे. यानंतर आपण बघूया, याच्या पूर्वीच आपण पाहिलं की यूज टू. बघा, यूज टू याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. यूज टू पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन, पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन व्यक्त होते. म्हणजे काय रे, भूतकाळातील सवय जी आता नाही, डिसकंटिन्यूड हॅबिट, भूतकाळातील सवय जी आता नाही. बघूया आपण, आय यूज टू रीड फॉर मेनी आवर्स, HOURS. मी कित्येक तास वाचत असे. ते बघा, दे यूज्ड टू हेल्प अस. काय अर्थ सांगा, दे यूज्ड टू हेल्प अस. यूज्ड टू हेल्प म्हणजे मदत करत असत. यूज्ड टू रीड वाचत असे, म्हणजे आता वाचत नाही, आता मदत करत नाहीत. बाय द सेम वे, शी यूज्ड टू वर्क हार्ड. यूजच्या पुढं टू आलं, पुढं क्रियापदाचं मूळ रूप आलं, यूज टू वर्क. म्हणजे तुम्हाला थोडक्यात मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्सचं नेमकं वाक्यात काय कार्य आहे, 12 काळाव्यतिरिक्त त्याचं वेगळे मूड बदलण्याचं काम करतं. परमिशन देणे, परमिशन घेणे, सक्ती, प्रोहिबिशन, ऑब्लिगेशन, पॉसिबिलिटी, हे वेगळे अर्थ देण्याचं काम कोण करतं, तर मोडल ऑक्झिलरी करतात. तर विद्यार्थी मित्रो, मोडल ऑक्झिलरी हा टॉपिक पुन्हा अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला त्याचा व्यवहारामध्ये नेमका कसा वापर करता येईल हे बघता येईल. धन्यवाद.